आणि यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ बोलतायत, पाहूया. आता सर्वच आमचे नेते आहेत म्हटल्यानंतर सर्वच पावसाळा पावसापासून तर समाजकारण राजकारणापर्यंत, शिक्षणापासून तर भ्रष्टाचारापर्यंत अर्थात सगळ्याच गोष्टी तर होतीलच ना. मित्रपक्षांचं काही हितगुज वगैरे काही नाही, ही आजची जी बैठक हे आहे तो एक वेगळा विषय आहे. त्यामुळे या विषयामध्ये थोडा सगळ्या व्यापक चर्चेचा कुठे स्कोप नाही. त्यामुळे स्पेसिफिकली हे जे कॅम्पेन्स आहेत हे पुढे कसे घेऊन जायचे याबद्दलच आज चर्चा झालेली आहे. काय कानमंत्र दिलाय काही का पुढं कशी रणनीती असलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे? नाही, त्यांचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वात त्यांचं स्वतःचा आचार विचार व्यवहार आणि उच्चार हा जे बळ देऊन जातोय तो काँग्रेसचा विचार आहे. त्याचाच निर्वाह आम्ही सर्वांनी केला पाहिजे ही असणारी आमची सगळ्यांची भूमिका राहील. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी कुठल्या मुद्द्यावरती पुढे गेलं पाहिजे किंवा कशी रणनीती आखली पाहिजे याचं काही ठरलंय? नाही, या संदर्भात आता मी आपल्याला सांगितल्यानुसार की हा एक स्पेसिफिक कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी चर्चा झाली, त्यांचं स्वागतही झालं आहे. त्यामुळे यथाअवकाश या संदर्भातली जी आमची पक्षाची सिस्टीम आहे त्यानुसार असं सर्व ज्या गोष्टी आहेत त्या होतच असतात. राहुल गांधी आता हॉटेलमध्ये किती वाजता बाहेर पडतील आणि पुढचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे? राहुलजी हे बाहेर पडल्यानंतर आता आम्ही 4:30-5 वाजता गेट ओपन करू. सर्व विद्यार्थ्यांनी आत आल्यानंतर कॉन्सर्ट आहे. त्यानंतर राहुलजी थेट येतील आणि विद्यार्थिनीशी त्यांना संबोधित करतील. 6 वाजेपर्यंत पोहोचतील. आता बघूया, कार्यक्रम आम्ही तिकडेच चाललो आहे. पावसाळ्याचंही वातावरण आहे त्यामुळे लवकरात लवकर हा कार्यक्रम सुरू काल जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली का? राहुलजी सोबत कधी जाणार आहे ते? ती घटना जी आहे ती फारच स्थानिक पातळीवर खोडसाळ स्वरूपाची होती. राष्ट्रीय नेतृत्वाच्या कानावर घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. भाजपने ज्या प्रकारे टीका केली कसं त्याला उत्तर देणार तुम्ही? त्यांनी त्यांचं प्रगती पुस्तक सांगावं. ते बाजूला ठेवून त्यांनी ज्या गोष्टी त्या सांगतात आहे ह्या अनावश्यक आहेत. पाहतो आपण राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. सामाजिक आणि काही राज्यातल्या प्रश्नावरती चर्चा झाल्याचं सुद्धा हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलं पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन रोहित सरासुने, एबीपी माझा, पुणे. तेव्हा जे सध्या कॅम्पेन होत आहेत ते कॅम्पेन कशा पद्धतीनं पुढे नेता येतील याबद्दल राहुल गांधींनी आता शेरेटन हॉटेलमध्ये काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी एबीपी माझाला सांगितलं आहे.